हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज व्हिडिओची सुरुवात स्वतःला तयार करण्यापासून करते. तसं मी रोजच आता नेहमी सवय करून घेतली आहे. पहिल्यासारखी राहिली नाही मी आता. आता असं वाटतं की थोडं कॅमेऱ्यात पण दिसायचं असतं की थोडंसं तयार झालं पाहिजे, केस वगैरे विंचरून घेतलं पाहिजे. थोडं जे आहे आता थंडीचे दिवस चालले ते मॉइश्चरायझर वगैरे लावूया असं म्हणजे फक्त असतं. बाकी जास्त मेकअप वगैरे करून मी कधी राहत नाही. आणि लिप बाम जो आहे तो मला म्हणजे उन्हाळा असो, हिवाळा, पावसाळा मला प्रत्येक दिवशी रात्री झोपताना सकाळी उठल्यावर लागतो म्हणजे लागतो, कारण खूप जास्त ड्राय लिप्स आहेत माझे. आणि आज जरा तयार होता होता रिअलाईज झालं. आणि जेव्हा मी म्हणजे व्हिडिओ एडिट करत होती ना, तेव्हा मला लक्षात आलं की माझे हेअर जे आहेत ना, म्हणजे लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे असं वाटते की हायलाईट वगैरे केले, पण हायलाईट वगैरे नाही आहे. माझ्या हेअरचा कलर जो आहे ना तो ब्राऊन आहे, असं ब्लॅक नाही आहे, ब्राऊन आहे. त्यामुळे तो व्हिडिओमध्ये आणि लाईटच्या प्रकाशामुळे अजून छान दिसतो. बाय द वे हा लिप बाम जो आहे ना, मी म्हणजे मागे पण तुमच्यासोबत शेअर केला होता. खूपच छान आहे. आणि SPF 50 असल्यामुळे उन्हामध्ये वगैरे आपण कधी वगैरे गेलो, कारण सनस्क्रीन वगैरे आपण अप्लाय करून घेतो, पण लिप बाम असा गोष्ट आहे ज्यामध्ये SPF आपल्याला मिळत नाही, तर यामध्ये आहे. आणि SPF 50 आहे म्हणून खूप चांगला आहे. आणि तुमची माझ्यासारखे जास्तच लिप्स ड्राय होत असतील तर खूपच छान. मग मी हा जो लिप बाम आहे खाली तुम्हाला टॅग करते. आणि माझ्या हेअरसाठी ना मी जे आहे ना हेअर स्पा क्रीम जी आहे ती घरीच घेऊन मी घरीच यूज करत असते. 500 रुपयाचा डब्बा मागवला होता आणि तो अजून पण भरपूर उरला आहे. आठवड्यातून एक वेळा जे आहे मी हेअर स्पा करते, त्याचंही जो डब्बा आहे तोही तुम्हाला मी टॅग करून देते. हवं असेल ते घेऊ शकतात. खूप इझी टू यूज आहे. हेअर वॉश झाल्यानंतर जे आहे थोडी क्रीम घ्यायची, केसांना लावून घ्यायची, 10 मिनटं ठेवायचं आणि हेअर वॉश करून घ्यायचं. एवढं सोपं आहे ते. तरी कधी वाटलं तर डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल मी. आणि छान तयार वगैरे झाल्यानंतर म्हणजे आहे म्हटलं आता दिवाबत्ती करूया, कारण अंघोळ झाल्यावर पहिलं काम हेच झालं पाहिजे. आपण स्वतःला तयार केलं की मग जे आहे दिवाबत्ती करून घ्यायची. आणि मागे मला एक कमेंट आली होती की तू एकच अगरबत्ती लावते. याच्या मागे मला सायंटिफिक रिझन वगैरे काय आहे मला काही माहीत नाही, पण मी एकच लावते, कारण तेवढ्या एरियामध्ये धूर पण खूप जास्त होऊन जातो. आणि मग मी सकाळी एक सायंकाळी एक असं लावत होती. पण चला काही असेल, आणि मी सगळ्यांचीच गोष्ट का असे ना थोडं थोडं करून ऐकतच असते. तुम्ही मला बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी सजेस्ट करतात आणि यामागचं रिझनचा विचार न करता म्हटलं चला त्यांचा मान ठेवण्यासाठी ॲटलिस्ट जेवढा दिवस मला लक्षात राहील की नाही ठीक आहे मला 2 अगरबत्ती लावायची, मी तेवढं त्यांच्यासाठी लावते. फक्त त्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे की मी त्यांचं ऐकून 2 अगरबत्ती लावल्या आहे. बाकी मला अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर एवढा जास्त ट्रस्ट नसतो. ज्या दिवशी इच्छा असली त्या दिवशी तर मग 3-4 असं वाटतं की पूर्ण फील झाला पाहिजे आपण दिवाबत्ती जी आहे ती केलेली आहे. मग तर 3-3, 4-4 लावून आपण ठेवतो की पूर्ण घरभर धूळ पसरला पाहिजे. अशा गोष्टी असतात. बाकी 1-2 क्वांटिटीवर काही फरक नाही पडत, पण त्यांच्यासाठी मी जे आहे 2 अगरबत्ती लावल्या. आणि पूजा झाल्यानंतर मी जे आहे इथे दिसतंय तुम्हाला छान माझं किचन आवरायला घेतलेले आहे. सकाळचे सगळे जे भांडे वगैरे होते ना तसंच पडलं होतं आणि म्हटलं आता आवरूया, कारण पियाला स्कूलला जायच्या आधी पूर्ण किचन गच्च भरलेलं असतं भांड्यांनी. ब्रेकफास्ट असतो, चहाचे भांडे वगैरे असतात. आणि मग त्यानंतर जसा जसा वेळ मिळतो तसं तसं मी किचन आवरून घेते आणि मग पूर्ण आवरून मग दुपारच्या जेवणाची तयारी जी असते ती करत असते. हे तुम्हाला माहितीच आहे. तर म्हटलं आता, आणि आज आवरण्यामागचं रिझन काहीतरी खास आहे. म्हणजे जसा वेळ मिळाला ना तसं मला माझं किचन आवरून ठेवायचं आहे. थंबनेलवरून समजलं असेल तुम्हाला की ज्या काही काचेच्या मस्त बरण्या घेतल्यात त्यांनी मला किचन सजवायचं आहे. पण त्याआधी बघा, बऱ्याच वेळा मला पण कमेंट येते ही अशी की असं जे आपण म्हणजे काचेच्या बरण्या असो किंवा प्लास्टिकच्या बरण्या असतो त्यावर जे स्टिकर असतं ना तर ते इझिली निघत नाही. तर मी काचेच्या बरण्यांवरून स्टिकर काढण्यासाठी काय करते, पहिले मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवायची. पण आता गरम पाणी काही करत नाही. पहिले आमच्याकडे सोलरचं पाणी होतं म्हणून मग गरम पाण्यात भिजवायची. पण मग आता काय करते मी, आता रात्रभर ना ज्यामध्ये ही बरणी पूर्ण म्हणजे त्यामध्ये शिरेल ना असं मी पूर्ण पाणी त्यामध्ये भरून ठेवते आणि बरणी त्यामध्ये जे आहे पूर्ण त्या पाण्यात डुबवून ठेवते. आणि मग सकाळी उठल्यावर अगदी इझिली हे स्टिकर निघून जातं. आणि तरीही त्याचा जो स्टिकीनेस असतो मागचा बघा तो जर गेलाच नाही. बेसिकली काय होतं की प्लास्टिकच्या ज्या बरण्या असतात ना त्यावर तो चिकटपणा जो असतो ना तो निघत नाही. तर काय करायचं, नेलपेंट रिमूव्हर असतं ना, जसं आपण नेलपेंट रिमूव्ह करतो तसं नेलपेंट रिमूव्हर थोडं घ्यायचं कापसाच्या बोळ्यावर आणि ते जे आहे ना पूर्ण काढून घ्यायचं. कितीही चिकट असू द्या काहीच सुटत नाही त्याच्या मागे, सगळं निघून जातं. मग ती काचेची बरणी असो किंवा मग प्लास्टिकची बरणी असो. पण असं सोप्या पद्धतीने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलं तर मग काही मग तुम्हाला काही म्हणजे नेलपेंट रिमूव्हर वगैरेची काही गरज पडणार नाही. पण एखादं असतं त्यांनी एवढं स्टिकर पॅक लावलेलं असतं ना की त्याचं मागचं निघतच नाही आणि बरणी खूप छान असते की मग आपल्याला तसंच टाकून द्यायची पण इच्छा होत नाही. चला इथे भांडे घासून झाले, किचन क्लीन झालं आहे. माझी छोटंसं बरणी होती ती पण छान मस्त स्वच्छ क्लीन झालेली आहे.
आजचा दुसरा दिवस आहे. सगळे हे फ्रुट्स वगैरे आणून आणि ह्या ड्रॅगन फ्रूटचा काही नंबर लागतच नव्हता. आज ब्रेकफास्टमध्ये मी असं बनवलं होतं ना, म्हणजे बनवला मी ब्रेकफास्ट पण कमी क्वांटिटीत बनवला होता, जेणेकरून 10 सव्वा 10 वाजता जे आहे ना, हे ड्रॅगन फ्रूट मी कापावं आणि आजच्या आज संपवावं. कारण ते जसं-जसं दिवस पुढे जातात ना, ते थोडं असं सॉफ्ट पण व्हायला लागतं आणि त्यामध्ये स्वीटनेस पण जास्त ॲड व्हायला लागते आणि मग जास्तच गोड पण असलं तर एवढं काही छान लागत नाही. त्यामुळे थोडंसं आंबट, थोडं गोड असलं तर मग खायला कुठलंही फ्रूट पण छान वाटतं. तर म्हटलं चला आज याला कट करून घेऊया आणि तशी प्लॅनिंगच होती माझी, म्हणून ब्रेकफास्ट कमीच बनवला होता. आणि एवढं मोठं ड्रॅगन फ्रूट म्हणजे मॉलला वगैरे गेलो ना, आणि म्हणजे आता सध्या तरी आमची अशी रुटीन चालली आहे की आम्ही जो स्टार बाजार वगैरे असतो ना, तिथे गेलो ना की भरपूर फ्रुट्स घेऊन येतो आणि 2 आठवड्यातून तरी एकदा चक्कर मारायचा आणि भरपूर सगळ्या प्रकारचे थोडे थोडे फ्रुट्स घेऊन यायचे, जेणेकरून एक आठवडाभर तरी आपण भरगच्च फ्रूट खाऊ. आणि आता इथे माझं मस्त ड्रॅगन फ्रूट कट करून झालेलं आहे आणि आता मी त्याला खाईल. पण त्याआधी म्हटलं एवढं याचं स्किन जे आहे ती वेस्टेज जायला नको, आणि जे एखादं महागडं फ्रूट असतं ना, तर असं वाटतं त्याला खालून वरून पूर्ण त्याचा यूज जो आहे तो झाला पाहिजे. आणि असंही मी कंपोस्ट घरीच बनवते, तुम्हाला माहितीच आहे. त्यामध्ये तशी जागा नाही बरणीत भरायला, पण म्हटलं दाबून दुबून देऊयात भरून, कारण एवढं महागाचं आहे म्हटल्यावर 20 रुपयाचं ते याची साल असणारच आणि ती कशी वाया जाऊ द्यायची. म्हणून मी त्याला जे आहे ना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करते. आणि एक त्यामागचं लॉजिक पण असते की जितक्या हेल्दी गोष्टी आपण खातो, आपल्याला जेवढं छान छान मिळतं, तेवढंच कंपोस्टमध्ये तितक्या हेल्दी गोष्टी टाकल्या म्हणजे कंपोस्ट पण तेवढं छान बनेल. माहीत नाही याच्या मागचं माझं हे लॉजिक करेक्ट आहे की नाही, पण टाकूयात म्हटलं म्हणून मी कट करून ठेवलं आणि थोड्या वेळाने जे आहे ते त्यामध्ये टाकून देईल मस्त. आणि आता बघा इथे मस्त ड्रॅगन फ्रूट जे आहे ना ते एन्जॉय करते आणि इतकं छान दिसतंय ना. आणि हे कोइन्सिडन्स झाला की ब्लॅक कलरची प्लेट काढली जी पियाच्या बर्थडेला केक यामध्येच आलेला होता आणि त्यामध्ये मी हे ड्रॅगन फ्रूट ठेवलं आणि दिसायला बघा किती मस्त दिसतंय. चला आता जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई. आणि म्हणजे मी गेल्या 2-3 दिवसापासून ना, म्हणजे मागचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल की मी किचन थोडं क्लीन करून काढलं आहे. म्हणजे मी करू शकली असते अजून 2-3 दिवसानंतर, पण माझी प्लॅनिंगच होती की काहीतरी नवीन ॲड केलं आहे, तर त्यासोबत किचन पण छान क्लीन झालं पाहिजे, थोडंफार नीटनेटकं झालं पाहिजे. म्हणजे नवीन काही गोष्ट घेतली तर ती अगदी आनंदात तिथे जाऊन सेट झाली पाहिजे आणि त्यानंतर जे आहे 8 दिवस तरी किचन क्लीन करण्याची आपल्याला गरज नको. अशा हिशोबाने मी कालच्या दिवशीच थोडंफार क्लिनिंग करून घेतली होती. आणि आता माझी एक्साइटमेंट मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी यातून काही गोष्टी रिटर्न केल्या आहेत, जशा त्या 2 सिरॅमिकच्या बरण्या होत्या बघा. त्या मी ट्राय करत होती की ह्या शेल्फवर कुठेतरी ठेवायचं का, पण त्या दोघं एकसाथ जर ठेवलं ना तर खूपच स्पेस गेला असता माझा. आणि लोणचं वगैरे भरण्यासाठी पण छान होती, पण म्हटलं मग तरी पण माझी एक उरते, मग आता एकाचं करायचं काय आणि शोपीस म्हणून ठेवायचं. तर माझ्याकडे थोड्या अजून सिरॅमिकच्या 1-2 बरण्या आहेत, ज्या मी त्यांच्यामध्ये फ्लावर वगैरे असं काही ठेवून किंवा आर्टिफिशियल प्लांट वगैरे ठेवून करू शकते. मग मी ते दोघंच रिटर्न केले आणि म्हटलं गरज पडलीच फ्युचरमध्ये तर मग मी एक फक्त मागवेल तेवढी लोणच्यासाठी वगैरे. आणि त्यानंतर अजून ज्या छोट्या छोट्या काचेच्या बरण्या होत्या ब्लॅक कलरच्या, त्या पण मी रिटर्न केल्या, कारण मी त्या दाखवण्यासाठीच मागवल्या होत्या. माझ्याकडे ऑलरेडी आहेत तशा. आणि अजून सांगते मी तुम्हाला पुढे, जसं की गोल आणि चौकोनी सेम बरण्या होत्या बघा, त्यामधून चौकोनी मी रिटर्न केल्या. खूप डिस्कशन केलं, माझा भाऊ पण आला होता, त्याला विचारत होती की बघ सांग मला गोल चांगली दिसते की चौकोनी चांगली दिसते, म्हणजे पुढे मला तसा सेट बनवायला बरं राहील. आता 3चा सेट मागवला आहे, नेक्स्ट टाईम परत 3चा सेट मागवेल. असं करून हळूहळू जे आहे ते बरण्या जमा करेल. मग त्यानेही सजेशन दिलं की नाही गोल जरा चांगले वाटते तर गोल ठेव, असं म्हणून मग मी गोल ठेवल्या आणि चौकोनी रिटर्न केल्या. तर असं 3 जे होते ना, 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या मी रिटर्न केल्या. आणि नंतर मी सिरॅमिकची बरणी जी आहे ती एक मागवेल. आता नको म्हटलं नंतर मागूयात, कारण याच्यामधून एखादी फुटलीच बाय चान्स तर मग तेव्हा मागवूया. आणि आता हे सगळं जे आहे ना मस्त वॉश करून घेते मी. आणि ज्या छोट्या छोट्या मी मसाल्यासाठी घेतल्या आहेत ना, तर त्या पण मी अजून परत एकदा मागवेल काही दिवसांनी, म्हणजे माझ्याकडे प्रॉपर हळूहळू करून जो आहे मस्त सेट तयार होईल. मी भरताना तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित सांगते. आता हे सगळं वॉश करून घेते मी. आज मी सकाळीच ना गरम पाण्यामध्ये सगळे किचनचे टॉवेल भिजवत घातले होते. पहिले मला काय सवय होती की मी रात्री जेव्हा किचन क्लीन करायची ना, आणि आमच्याकडे म्हणजे गरम पाणी असायचं सोलारचं, मी काय करायची रात्री किचन क्लीन झाला की तो पूर्ण किचन ओटा पुसतो ते जे वाईप्स असतात ते पण मी पूर्ण गरम पाण्यात धुवून टाकायची. आणि जो टॉवेल मी दिवसभर यूज करते तो पण मी थोडा निरमा टाकायची त्यामध्ये पावडर, आणि तेवढा टॉवेल पण छान स्क्वीज करून रात्रभर तो वाळवून जायचा, असं व्हायचं. पण आता काय होतं ना की म्हणजे तेलाचे वगैरे हात आपण त्यालाच पुसतो, त्यामुळे तो निघत नाही. मग मी म्हटलं आता सगळे जे आहे 4-5 टॉवेल एकसाथ जमा करायचे एकाच दिवशी
थोडं जे आहे पातेलीमध्ये गरम पाणी करायचं, त्यामध्ये जे आहे सोडा वगैरे टाकून जरा 15-20 मिनटं भिजवत ठेवायचं, म्हणजे सगळे टॉवेल जे असतात ते छान निघून जातात. आणि असं करण्यासाठी मला एक कमेंट पण आली होती, ते मला नेहमीच कमेंट करतात की त्यापेक्षा तू असं कर, जेव्हा मी लास्ट टाईम असं टॉवेल वगैरे वॉश करून टाकले होते. सो त्यांचं ऐकून पण मग मी मनावर घेतले की चला सगळे जमा करून जे आहेत आपण एकसाथ टॉवेल वॉश करत जाऊ, आणि तेही गरम पाण्यात. सो गरम पाण्यात खूप छान निघतात. आणि आता ऊन असंही बाल्कनीतलं गेलं असतं हळूहळू, आणि ह्या बरण्या काही सुकल्या नसत्या, म्हणून मी जुगाड करून इथे टॉवेलवर वगैरे टाकून जे आहे उन्हामध्ये ठेवलेले आहेत, कारण ते दिवसभर जे असतं ना, म्हणजे सायंकाळी हळूहळू ऊन जातं. आणि फायनली आली ती वेळ. आता मी सगळ्या बरण्या ज्या आहे, म्हणजे जेवण वगैरे केल्यानंतर जे आहे पुढचं काम करायला सुरुवात केली आहे. सगळ्यात आधी माझ्या आवडणाऱ्या बरणीमध्ये जे आहे मी पास्ता भरून ठेवला आहे. तशी माझी ऑलरेडी पास्ताची एक बरणी आहे, पण मला यामध्ये पास्ताच भरायचा होता, कारण मखाणे माझ्याकडे थोडे कमी होते, आणि त्यामध्ये भरलं मी इथे. आणि म्हटलं चला आता इथेच ठेवूया तिला. काय होतं ना, आपण एकसारख्या बरण्या रचून ठेवल्या ना, तर त्यापेक्षा ना थोड्या वेगळ्या पद्धतीने खालीवर होणाऱ्या, मध्येच काहीतरी वेगळं ठेवलं, थोडा स्पेस ठेवला ना, तर मला असं वाटतं की ते अजून जास्त छान दिसतं. त्यामुळे मी कधीच या शेल्फ अशा पूर्ण भरून ठेवणार नाही. कितीही मला घाई गडबड, म्हणजे कितीही माझ्या याच्यामध्ये बरण्या झाल्या ना तरी पण, कारण तो एक सारखा ठेवण्याच्या लूकपेक्षा ना थोडं असं झिगझॅग करून ठेवलं तर मस्त दिसतं. असं मी थोडं जे आहे स्टडी करत करत मला हे रिअलाईज झालेलं आहे. आणि इथे माझं चाललेलं आहे आता की मी कशामध्ये काय भरू, की मी कशामध्ये साखर चहा भरू, की मी कशामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे भरू. कारण दोघंही ज्या बरण्या होत्या ना, त्या दोघं सूट होणाऱ्या होत्या, की मी कशामध्ये काही भरलं तरी छान दिसतं. पण आपल्याकडे आता 2 ऑप्शन म्हणल्यावर मग तर कन्फ्युजन तर होणारच आहे. आधी मी यामध्ये साखर भरून पाहिली आणि म्हटलं नको, त्यापेक्षा याच्यामध्ये भरते, आणि कुठलं जास्त छान दिसतं त्या पद्धतीने माझी सगळी गडबड चालली. मला माहिती की खूपच जास्त वेळ मी ह्यामध्ये व्हिडिओचा घेते, पण काय करू, आपल्याला म्हणजे आवडच तेवढी असते की कधी आपलं किचन हळूहळू करून मस्त सुंदर होईल. आणि एक जरी वस्तू घेतली ना किचनसाठी, तरीही मन किती छान प्रसन्न असतं. ती गोष्ट 4 दिवस जेव्हा आपण नवीन असताना यूज करतो, त्याची जी फिलिंग असते, त्यामागची भावना वेगळी मला काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तो आनंद काहीतरी वेगळा असतो. मग ती आपल्याला मिळालेल्या साडीपेक्षा सुद्धा किचनमधल्या गोष्टी ज्या असतात ना, त्या आपल्याला जास्त आनंद देऊन जातात असं मला वाटतं. बरणीमध्ये कुठलंही जर भरून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याचं जे म्हणजे वरचं जे तोंड असतं ते खूपच छोटं आहे, तर त्यासाठी बघा एक असं भरण्यासाठी एक म्हणजे मिळतं काहीतरी. मला असं वाटतं की ते घेऊन घ्यावं मी कधीतरी. आता सध्या मी जुगाड करण्यासाठी इथे कागदाचा रोल करून असं बनवलं होतं, आणि त्यामधून जे आहे याच्यामध्ये चाट मसाला वगैरे सगळे जे आहे मसाले भरूयात म्हटलं. आणि हळूहळू माझी जी महत्त्वाची मेन ट्रॉली असते ना घरातली, जी मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली होती क्लीन करून, तिच्यामध्ये जे आहे ना एक पूर्ण सेक्शन अशा बाटल्यांनी मस्त रचून ठेवावं. छोट्या छोट्या बॉटल्स आहेत आणि यूज करायला पण खूप छान होतात. त्यानंतर म्हणजे मसाला वगैरे वरून भाजीत टाकायचा आहे असं तर छान वाटतं. आणि आता जे आहे हे सगळं सेट करण्याची वेळ येते, आणि आता माझं कन्फ्युजन परत स्टार्ट होणार आहे. तसं कुठलीही गोष्ट किचनमधली परमनंट नसते की आपण हे इथे ठेवलं आणि हे इथंच राहील. हळूहळू आपल्याला रिअलाईज व्हायला लागते की इथल्यापेक्षा हे इथं पाहिजे, किंवा मग काही वेळेला असं होतं की इथे जास्त वाफ लागेल किंवा काय लागेल, मग आपण हळूहळू गोष्टी त्या चेंज करतो. पण पहिली जी सिच्युएशन असते, पहिले जेव्हा आपल्याला 2-4 गोष्टी व्यवस्थित नव्या नव्या ऑर्गनाईज करून ठेवायच्या असतात, तेव्हा आपली कन्फ्युजन मात्र जे असतं ते होतच असतं. खाली ठेवायचं की वर ठेवायचं, कुठलं कुठे ठेवू, काय ठेवू, कसं छान दिसेल. व्हिडिओ पण बनवायचे आहेत, तर व्हिडिओच्या अँगलने कुठला माझा जो आहे मस्त असा एखादा शॉट छान दिसू शकतो. क्लिनिंग जास्त करायला नको, हे सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं 5 मिनिटात होणारं काम ना, मी जवळजवळ 1.25 तास यामध्येच गुंतून राहिली होती की असं ठेवायचं तसं ठेवायचं. शेवटी जी गोष्ट आपल्याला आनंद देऊन जाते, जे काम आपल्याला आनंद देऊन जातं, त्यामध्ये वेळ म्हणजे वेस्टेज करणं का असे ना, त्यामध्ये वेळ घालवणं का असे ना, तो आपण घालवला पाहिजे, आणि तो आनंद जो आहे तो पुरेपूर घेतला पाहिजे. आणि चला, जसं आहे तसं आहे, मी इथे ठेवलं आहे. आणि आता तुम्हाला एक छोटासा लास्टला जो आहे माझ्या किचनचा जेवढ्या काही नवीन गोष्टी घेतल्यात 2-4, तेवढा छोटासा टूर देते. आणि कसं काय ऑर्गनाईज केलं आहे मला तुम्ही कमेंटमधून नक्की सांगाल. तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील की इथे नको ठेवू तिथे ठेव मधून, कारण बऱ्यापैकी माझं किचन आता तुम्हाला माहीत झालं आहे की कसं आहे वगैरे, तर मला नक्की सांगा. आणि अजून काय ॲड ऑन करू शकते मी, तुमच्याकडे एखादी छान गोष्ट असेल तर मला नक्की सजेस्ट करा. मग मी माझ्या बजेटनुसार त्याला जे आहे विकत घेण्याचा प्रयत्न करेल. आणि सध्या तरी एवढ्या 2-4 गोष्टींमध्ये कसा लूक आला आहे किचनचा, हेही मला कमेंटमधून सांगा. चला मग, मी आता व्हिडिओ माझा इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मग आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. त्याआधी माझेही सगळे जुने ज्या बरण्या रिकाम्या झाल्यात त्या मी घसते, आणि भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.